एका खुफिया मिशन साठी मी पोहोचलो एका व्लॉगरची वेशभूषा करून पेन फेस्टिवल 2025 मध्ये दऱ्याखोऱ्या धबधबे पार करून मी पोहोचलो लंडन ब्रिजवर. लंडन ब्रिजच्या पलीकडे माझी भेट झाली छत्रपती शिवाजी महाराजांशी, जे स्वतः तिथे एका खुफिया मोहिमेवर आलेले होते. तेव्हा माझं लक्ष गेला एका जागेवर जिथे अब्ज करोडोचे दागिने असे उघडे ठेवलेले होते, ज्याला जे पाहिजे असेल ते घेऊन जाऊ शकत होता. पुढे एका जागेवरती एका फावड्या माकडाची बाहुली विकायला लावली होती. लोकांनी त्याला लबुबू असे नाव दिले होते. माझ्या सिक्रेट मिशन मध्ये पुढे गेल्यावर माझ्यावर एका इच्छाधारी नागाने आक्रमण केले. त्याला ठार करून मी त्याला मॅगी नूडल सारखा उचलला. मिशन मध्ये अजून पुढे गेल्यावरती पुढे एक जेवणाची पंगत होती, पण तिथे जेवायला फक्त बाटल्या भरून लोणचे देणार होते, म्हणून मी तिथून पुढे निघून आलो. माझं लक्ष 4 गोंडस बाळांवर गेले, जे ध्यान लावण्यात मग्न होते आणि एक जण त्यांचा ध्यान भंग करण्यासाठी बँजो वाजवत बसला होता. पुढे जाऊन माझं लक्ष एका जागेवर गेला जिथे तुमच्या मोबाईलला उघडा नागडा करून परत त्याला चांगले कपडे घालून देत होते. मग माझं लक्ष गेला डोरेमॉन वर, जो नोबिताला लांब ठेवून सुनियोची सेटिंग शिजुकाशी लावत होता. टीव्ही आणि खाद्यपदार्थांवरती कब्जा केल्यानंतर कोरियातील लोक आता देशावरती भावल्या विकून कब्जा करण्याच्या प्रयत्नात होते. मी सिक्रेट एजंट बनायचा कोर्स करत असताना शाळेच्या बाहेर असलेला बोर विकणारा माणूस इथेही पैसे कमवायला पोहोचलेला होता. बॅगा भरून पैसे कमवून चालला होता. पुढे गेल्यावरती एक माणूस विविध यंत्र आणि हत्यार विकत होता. त्याच्याकडून मी माझ्या सिक्रेट मिशन मध्ये लागत असलेले हत्यार आणि बारूद गोळा घेऊन पुढे निघालो. माझ्या सिक्रेट मिशन मध्ये मी ज्या गोष्टीचा पर्दाफाश करण्यासाठी आलो होतो, शेवटी ती वेळ आलेली होती. एका बिस्किटांच्या दुकानावरती लहान मुलांना रॉकेल पाजून नशा करवला जात होता. या आयफल टावर खाली जिकडे बघू तिकडे लहान मुलं मादक पदार्थ म्हणजे नशीले पदार्थ पिऊन उपद्रव करत होते. घरासमोर काढलेल्या रांगोळी विस्कटणाऱ्या कोंबड्यांचे पाय उलटे करून या लोकांनी ते लटकवून ठेवलेले होते. रॉकेल पिल्यानंतर एक किक बसावी म्हणून लोक इथे पानाला आग लावूनही खात होते. लहान मुलांचा उपद्रव कमी करण्यासाठी मी या उपद्रवी मुलांना पकडून या पालण्यामध्ये बसून त्यांना गोल गोल फिरवत राहिलो. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी या उपद्रवी मुलांनी माझ्या साथी सिक्रेट एजंट छोटा भीमच्या गळ्यामध्ये रस्सी बांधून त्याला ट्रेनला बांधून त्याला गोल गोल फिरवत राहिले. माझ्या सिक्रेट मिशनची उघाड होताच बाकीची उपद्रवी पोरं कार बाईक जे भेटेल ते घेऊन इकडून पळायच्या मागे लागले होते, पण त्यांना कळत नव्हतं की ते माझ्या माया जालमध्ये फसले होते. या जागेवर एक पुस्तकांचं दुकानही लागलेलं होतं, जिथे विचित्र पुस्तक वाचून लहान मुलांचे डोके फिरत होते. मी युट्यूबर नाही, एक सिक्रेट एजंट आहे हे कळताच बाकी उपद्रवी पोरांनी माझ्यावर जीव घेण्या इतका हल्ला केला. तिथून मी माझी पळ काढली.